नमस्ते. आपल्याला ठिबक करायचं आहे. नमस्कार, या बसा, करूयात ना. ISI, नॉन ISI, 12 mm, 16 mm, 20 mm, गोल्ड ड्रिपर, फ्लॅट ड्रिपर, 1 होल, 2 होल, 3 होल, 4 होल, 2 लिटर, 4 लिटर, 6 लिटर, 1 फुटावर ड्रिपर, 1.25 फुटावर ड्रिपर, 1.5 फुटावर ड्रिपर, कोणतं करायचं ते तुम्ही फक्त सांगा. अरे बापरे! मला फक्त ठिबक करायचं आहे. तुम्ही एवढं काय सांगताय? तुम्ही पहिल्यांदाच ठिबक करताय तर आपण सुरूपासून सुरू करू. तुम्ही पण लक्ष द्या. तर ठिबक मध्ये दोन मेन प्रकार येतात, ISI ठिबक आणि नॉन ISI ठिबक. ISI ठिबकला BIS मार्क प्राप्त असतो, नॉन ISI ला तो नसतो. यातले फरक तुम्हाला समजावतो. ISI साठी आपल्याला अनुदान मिळतं, नॉन ISI ला मिळत नाही. ISI चं आयुर्मान साधारणपणे 5 ते 7 वर्ष जातं, नॉन ISI चं 3 ते 4 वर्ष टिकू शकतं. त्याच पद्धतीने ISI ला प्रस्ताव करावा लागतो अनुदानासाठी, त्याची कागदपत्राची पूर्तता करावी लागते. नॉन ISI ला तशी कोणतीच गरज नाहीये, तुम्ही डायरेक्टली कॅश अँड कॅरी करून ड्रिप वापरू शकता. मोठा फरक असा येतो की ISI चा खर्च हा 50 ते 60 हजार एकरी येतो. त्याच पद्धतीने नॉन ISI अगदी घेईल अशी क्वालिटी एकरी 15 हजारापासून 30 ते 35 हजारापर्यंत याचा खर्च जातो. तर हे दोन मेन आहेत, ISI आणि नॉन ISI. तर आता त्यामध्ये 12 mm, 16 mm, 20 mm, त्याचा थिकनेस, त्याचा गोल्ड ड्रिपर, पट्टी ड्रिपर आणि त्याच्यासाठी कोणता डिस्चार्ज वापरावा, कोणत्या स्पेसिंग वरती वापरावा, हे सर्व मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तरी मला ठिबक करायच्या या सिरीजच्या पुढील भागासाठी आपलं पेज नक्कीच फॉलो करा आणि काही शंका असेल तर आपल्याला कमेंट करून सांगा. तर भेटूयात पुढील भागामध्ये.